गुड मॉर्निंग. आणि आज परत आहे ट्रॅव्हल ब्लॉग. येस, अजून एक ट्रॅव्हल ब्लॉग. तर पहिला वाला तुम्हाला कसा वाटला मला प्लीज सांगा कमेंट करून. तो जाऊन बघा, शेगावचा आहे तो ट्रॅव्हल ब्लॉग. तो पहिला ब्लॉग आहे, त्याच्यात मी नाही आहे. आज परत मी आले. बघ, तुझ्याशिवाय मी फिरत नाही माऊ. एक कसं तरी मला पण, मी पण तुझ्याशिवाय फिरतच नाही. दुसरं कोणी नाहीये आम्हाला फिरायला. आम्हीच आहे. कुठे घुसतीयस हातात पार. तर काय सांगणार होतो मी. ओके, तर आम्ही चाललोय. आम्ही ऑन द वे गेल्यावर सांगतो आम्ही कुठे चाललोय. असं काय खूप भारी ठिकाणी नाही चाललोय आम्ही. असं जसं की कुठे खूप असं तू इंटरनॅशनल ट्रिप वगैरे करते. नाही, असं 4 तासावर चाललोय आम्ही. हां, ठीक आहे. तर मी आत्ता जस्ट चालू करतोय ब्लॉग. माऊचं सगळं आवरून नाही माऊचं ॲटलिस्ट आंघोळ झाली आहे माऊची. मी माझ्या अजून अजून सगळं आवरायचं राहिलं आहे. तर मी आवरते आणि आम्ही निघतो तेव्हा तुम्हाला भेटतो. बाय. पोचलो फायनली. मुंबईला पोचलो आम्ही. मग सांगितलं का आम्ही मुंबईला येणार आहे, तेव्हा आम्ही मुंबईला आलो आहे. आणि आत्ता IKEAला आलो आहे. जस्ट मी स्टँडअप करतो. येस, थँक्यू. हा गया, बच्चा लग रहा है. आत्ता आलो आणि आता बघतो. आता चाललो वरती. बघतो काय बघणार आहे माहीत नाही, पण बघायला. ॲक्च्युली ताईच्यासाठी सामान घ्यायचं, ताईच्या घरासाठी. ताईसाठी नाही, ताईच्या घरासाठी. आणि आम्ही जस्ट सोबत तिच्या ताईची शेप होती. हां, आणि आम्हाला कारण पाहिजे फक्त फिरायला म्हणून. ते तर हवंच होतं. तर ते तसं ते काय सांगायलाच नको तसं. आम्ही आलो आहे, पण आम्हाला काहीच कळत नाही काय घ्यायचं. हे घेतलं आम्ही चॉपिंग बोर्ड, किसणी, नाईफ सेट. हे ताईने घेतलं आहे, पण हे करणार कधी आहे ताई? काय माहिती. नुसतंच खूप कॉन्फिडन्सने तिने घेतलं आहे ते. तू ब्लॉग बनवणार आहे. असं फक्त आम्हाला माहिती आम्हाला माहिती ते करणार आहे, पण कधी नाही. ही सुरी आहे. कात्री टंग ऑफ स्लिप झाला का तुझं? टंग ऑफ स्लिप झालं. माऊ, दमलीस? दमली आहेस? मस्त एक हत्ती मिळाला इथे आता. गुंडूश. तर मी घरी घेऊन जाणार आहे आता. मी आणि माऊ आमचं दोघींचं ठरलं आहे की आम्ही घरी घेऊन जाणार आहे. त्याला आम्ही जाऊन खूप जास्ती मोठं आहे. खूप मोठं आहे. कंटाळा दोघींना कंटाळा आला. दोघी दमलो आहे आणि शेवटी इथे येऊन बसलो आहे. ताईला म्हणलं तुला रिअल डेटचा एक्सपिरियन्स कधी येईल नाही येईल माहिती नाही, इथे तरी कर असं वाटून घे. माझ्यासोबत का आहे ना, काहीतरी डेट आला नावाचं. शडा शडा बस मी जाणार आहे डेटवर गाईज लवकरच. माहीत नाही कधी, पण लवकरच. खूप गोरी दिसतेस इथे. आय नो, आहेच आहे. इथे सॉफ्ट लॉन्चचं माहिती नाही, हार्ड लॉन्च करणार आहे. आमचे डोळे खूप भारी आहेत माहिती नाही. 4 वेळा हलू नकोस, मी खूप झूम केला आहे तुझ्यावर. एवढं कोण झूम मी फायनली संपलं. सॉरी, संपलंय फायनली. आमचं एवढं चाललेलं कष्ट फळाला आलं आणि फायनली संपलेलं आहे. फायनली आम्ही चालून चालून खूप दमलो आहे. खूप जास्त. ये इकडे ताई. फायनली आता परत इथे जायचं आहे बिल्डिंगला. आणि हे झाल्यावर मग आम्ही आता जाणार खायला कॅफेटेरियाला. केवढं घेतलंय खायला. तिघीचे पण एवढं खायला घेतलंय. तिघींसाठी आम्ही
2 ते हे भरवलं, 2 स्टेप्स फ्लोर्स भरवले कार्डचे. झालं खाऊन? संपलं. एवढं सगळं आणलेलं. आता ताई गेली कॉफी आणायला, तिला कॉफी प्यायची आहे म्हणून, आणि आम्ही दोघींनी हे घेतलंय. आम्हाला हेच बास आहे. आम्ही आलोय मावशीकडे IKEAची शॉपिंग करून, आणि इथे खूप गरमी आहे. काय आहे तुमची मुंबई, खूप गरमी आहे इथे. थोडंसं सहन करा. नको, आम्हा पुणेकरांना सहन होत नाही. आता चालली आहे तयारी जेवणाची. आत्ताशी आपण कुकर लावतो. 10 मिनिटाचं काम आहे ना. अगं मगाशी 6 शिट्ट्या कसल्या केल्या? आय हॅव 1 कुकर ओनली. 10:30 झाले जातात, 10:30. आणि अजून आमचं मला चाललंय. पण खूप भूक लागली, ऑफिसमधनं आली मी पण. श्रीने ठेवते. गुड मॉर्निंग. आत्ताशी उठलोय आम्ही, आणि हे लोक पण आत्ताशी उठलेत. आमचा जो चहा वगैरे सगळाच राहिलाय, ते झाल्यावर मग आम्ही जाणार. मिळणार नाहीये उशिरा उठतायत तर. काशी कशी होस्ट आहे तू, काय देत नाही आम्हाला. आम्ही उठलो आणि मग ऑर्डर करते कांदे बटाटे. आम्ही यायच्या आधी तू सगळं करून ठेवायला पाहिजे होतं. झालंय आमचं आवरून आता. दमले मी आताच. अजून चालायचं, अजून तर उन्हात जायचंय आम्हाला. मेन कोलाबा आणि कोलाबा कॉजवे एक आहे ना, आणि क्रॉफर्ड वे. आत्ताच आम्हाला 2 वाजता. आम्ही ठरवलं होतं की आम्ही 11 वाजता जाणार आहे, पण आम्ही उठलोच तेव्हा. मग 10:30ला उठले तू, ऑलमोस्ट 11. पण रात्री झोपलो किती उशिरा, तरी गरमी, डास. आणि मग आम्ही उठलो, नाश्ता केला. मावशीने कधी नव्हे ते बनवले होते पोहे आमच्यासाठी, ते खाल्ले. मावशी मी नसतं ऐकून घेतलं. कधी नव्हे ते बनवले. ती गडबड वगैरे बोला, नंतर बोलेल, शिवाय घालेल. आणि आता आमचं आवरून झालंय, तिकडे मार्केटला जायला. बाबांचं काय बनवणार? आता आम्ही काकाकडे आलो होतो, आणि ते आमचे पण काका आहेत ते, पण तरी आता आम्ही चाललोय. आता मेन आम्ही मार्केटला निघालो क्रॉफर्डला. आणि मग तुम्हाला सकाळपासून दाखवलं असं, म्हणजे दाखवलं आपण आवरलं दाखवलं. पण मग त्याच्यानंतर जज काय करतेस की कॅमेराच्या मागून आम्हाला जज करते. पण मग हां, आता आम्ही निघालो. आता क्रॉफर्ड आम्ही 2 वाजता जाणार होतो मार्केटला. आलो आम्ही 2 वाजता आलो, आम्ही 5 वाजता आलो. पण ते थोडंसं पुणेकर असल्याचं हे झालं की 1 ते 4 आराम करून बघच आम्ही निघालो. फायनली टॅक्सी मिळाली आणि निघालो. हो येस, मला गॉगल लावायचा आहे. आणि चावीचा नाही हां, आणि चावीचा किस्सा सांगायचाच राहिला. चावीचा किस्सा तर पहिले सांग, कारण तर तुझीच मिस्टेक आहे. मी विचारलं होतं तर हां तो किस्सा. आपली काही चुकच नव्हती. तुझी चुकी सगळी नाही. मी तुला दार लावताना विचारलं होतं की मी तुला विचारलं, तू बोलली हो, असं कसं खिसासारखा हात केला. हो, मला वाटलं हो मला तू खिसत नाहीये ड्रेसला. संपला विषय. माझ्या ड्रेसला खिसत नाही. चावी तुझ्या हातात दिली म्हटल्यावर माझ्या ड्रेसला तरी कुठे खिस आहे? तुझ्याकडे पर्स चावी आणि तुझ्या हातात दिली. दार लावताना तुम्हाला एकदा विचारलंस का की इथं चावी नाही? विचार हो य दाखव चावी, असं केलंस का? नाही हो केलं. य आणि तिचं घर आहे तिथं, तिला काही पडलेलं नाहीये. आमच्या दोघीत मलाच भांडण. नाईलाजाने दुसरी चावी शोधून आणून लॉक खोलावं लागलं. मुंबई तेच माहिती, एवढं नाही. पुण्याची लोक आहेत असं आमची टप्पोरी लँग्वेज थोडीशी. इधर से मुडके उधर को जाने का. मग तुमच्या पुणेकरांची कशी असते? शुद्ध शुद्ध, स्वच्छ, खालच्या अंगाला आणि वरच्या अंगाला स्वच्छ अशी असते. स्वस्त आमची बोली. ते चुकीचं म्हणलेस ना. ए बरोबर बोलले. काय बोलले? काय चुकीचं? शुद्ध असायला बोलली नाही, व्यवस्थित बोलले व्हिडिओ मध्ये. मुंबईवाल्यांसमोर असं नाही बोलायचं आपल्याला.
झाली आहे, इज्जत झाली नाही, already. नाही. मी बोललेली आहे व्यवस्थित. पुण्यावाले पुण्यात पण हा. पाळतात, आम्ही पाळतो. पुण्यातले पुणेकर लोकं- 10 सेकंद असतानाच छू. बघितलं नाही नाही आता बघितलं कसं चिटकून जातात ते आम्ही बघितलं. असू दे एवढी अशी एवढूच याक असतो तुमच्या गाड्यांमध्ये. असू दे असू पुण्यात दे. पण असतो. नाही एवढं नाही, नसतं. व्यवस्थित व्यवस्थित गाडी गाडी चालवायला. पुण्यातल्या लोकांना माहितीये कशी गाडी चालवायची त्यामुळे असू दे. चालवतात गाडी. पुण्याला काही बोलूच नकोस. मी आलो आता इथे क्रॉफर्डच्या इथे काढते ऍक्च्युली 12 वाजता येणार होते 4 वाजता. किती वाजले? 6 वाजता आले. तूच कॉल केला मी ते सदानंद हॉटेल समथिंग आहे नाही मी नीचाशी बोलत होते. आणि ते काहीतरी स्टार्ट पण तर काय आहे असं काहीतरी आहे आय डोंट नो. आता बघू का आज जातो. दमलेले चेहरे आत्ताशी आलोय तरी आणि आम्ही हे घेतलं होतं कारण आम्ही दुपारी येणार म्हणजे आमच्या सोबत घेतले होते दुपार तर काही दिसत नाहीये मला इथे बट म्हणजे मी तुळशीबागेत खूप कम्फर्टेबली फोन काढेल बट आय एम नॉट शुअर की मी किती फोन काढू शकते. दमली भाऊ हो खूप छान. आता आमचं क्रॉफर्ड झालं फिरून पण आम्हाला काहीच आवडलं नाही तिथे. ताई घराचं बघतीये घरातलं सामान पण आम्हाला काहीच नाही आवडलं. मग आता आम्ही चाललोय कोलाबा कॉजवे मार्केट जे आहे तिथे. तिथे म्हणतात की कपडे वगैरे आहेत आणि माऊला पण तेच घ्यायचं मलाही तेच घ्यायचे कपडे मोस्टली आमचं घरचं तर काही घ्यायचं नाहीये. मी फक्त एक लॉन्ड्री बास्केट घेतली आणि एक बॅग घेतली. हां एक पर्स घेतली मला आवडली एक छोटी शोल्डर बॅग आहे तशी. आता बघू तिकडे कॉजवेला जाऊन तिकडे आहे का. आता आम्ही आलो तुम्हाला समुद्र दिसत नसेल अंतरात पण तरी आम्ही आलोय. आम्ही आलोय पण हां ताई गाडी लावून येते आम्ही जस्ट येऊन बसलोय कारण तिथे खूप ट्रॅफिक आहे अजूनही गर्दी आहे. झाले 12:15 करेक्ट 1 वाजलाय रे. डॉट 1 वाजला आणि हां आम्ही शॉपिंग केली. शॉपिंग आम्ही नाही म्हणत तशी फिरलो आणि सगळेच म्हणले आम्हाला काहीच नाही घ्यायचं, आम्हाला काहीच नाही घ्यायचं. असं आम्ही म्हणून जे काय शॉपिंग घेतली आणि माझ्या बँक बॅलन्सनी मला जे काय हे दाखवलंय आरसा की बास आता नेक्स्ट पगार येईपर्यंत काय करायचं नाही करायचं. पण ठीक आहे बड्डेची शॉपिंग आत्ताच केली बस झालं. मी 2 महिन्यांनी परत घेणार. हे ब्लॉगमध्ये दिसतंय तुला घेणार कोण नाहीये 2 महिन्यांनी परत काही. मी घेऊन येणार. मी तुम्हाला शॉपिंग बघू दाखवेल आणि आम्ही यावेळेस जास्त शूट नाही केलं कारण आम्हाला फक्त एकत्र टाइम स्पेंड करायचा होता सगळ्यांना. अर्धा टाइम तर आम्ही विसरतोच हां ॲज युजल. मस्त थंडावा आहे. पुणेकरांसाठी हा थंडावा नाहीये. हो हे हे मला चिपचिप पुणेकर आणि मुंबईकर असं काही डिफरन्स करायला नको. ही शांतता आणि इतकं मस्त समुद्र आहे. थोडा दिसत असेल तुम्हाला इकडे. बोलतोय म्हणून ते असं जरा पीस आणायचा प्रयत्न चालू आहे इथे. जिथे पीसफुल वाटतं तिथे पीसफुल वाटतं. हा वाटतंय मी कुठे नाही म्हटलं पीसफुल वाटतं पण असं प्लेझंट असं वातावरण नाही. व्हॉटेवर इट इज बट मला छान वाटतंय. छान वाटतं मला आणि समुद्र आवडतो. मलाही आवडतोय पण असं हे पण पुण्यात समुद्र नाही. आमच्याकडे तुळशीबाग आहे. आमच्याकडे क्रॉफर्ड मार्केट आहे. आमच्याकडे आमच्याकडे FS आहे. आमच्याकडे एफएस पण आहे. आमच्याकडे कॉजवे पण आहे. आमच्याकडे रविवार पेठ आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. आमच्याकडे अख्खा कॅम्प आहे. MG रोड आहे. ऍक्च्युली प्रॉब्लेम इज पुणेकर लगेच कम्पेअर करतात. आमच्याकडे हे आमच्याकडे ते. आत्ता कोणी केलं समुद्राचं आत्ता कोणी केलं. हा मला म्हणत होते की इथे छान पीसफुल वाटतंय. मग आम्ही पण म्हटलं की पीसफुल वाटतंय पण असं प्लेझंट तुम्ही वगैरे जे काय म्हणताय हा, मग तसं नाहीच आहे. हा सो असं आहे आमच्यात. हा हा वाद काही न संपणार आहे. न संपणारा वाद आहे हा आमच्यातला. मुंबई असतं आमचं पण ठीक आहे. पुणे मुंबई तर आता आम्ही बसतो आणि टाइमपास करतो. बघू किती वेळ बसतोय. बसणार आहे थोडा वेळ तरी. येस आली झोप आली आळस ॲशनिस्टा. हां हो दे सगळं होऊ द्या तुझं करून. बर पोट दिसतंय खालनं आणि हे क्यूट वाले
चला ना माझं जेवण चाललंय टी व्ही बघत आणि इथं काय इथे नाटकं झाली सगळी जेवताना 2 तास जेवली काही कशी डान्स करते कर कर बरं खूप बकवास ह्याच्यावर चांगलं मी करते काल किती वाजता आली घरी चल झुटी 2ला का 3ला आलो 3ला आणि जागी किती वाजेपर्यंत होती नाही 4ला झोपले पण डास एवढे चावत होते हिच्याकडे पण 4:30 मध्ये उठले 3 ते 4 काय करत होते? फोन बघत होते. आणि मी शहाण्या मुलींसारखे झोपलो होतो. तुझं काय ग काय शाणी मोठ शाणी शहाण्या मुलीच आहोत आणि साध्या भोळ्या पण आहोत. ऐक ना सगळे बघणार आहेत हा व्लॉग त्यांना पटलं पाहिजे असं काहीतरी आपण बोलायचंय तेच ना जे म्हणजे आहे खोटं काहीतरी नाही बनवून जे सांगायचं आहे ते मी सांगते. चल ग चल चल मला झुटी काय शिकवलंयस खोटं नाही बोलायचं आणि मम्मा काय करतीये हा आपसे ये उम्मीद आणि ही इथे आमची खरेदी आहे ते पिशव्या सगळ्या आम्ही टाकल्यात ते आता नंतर शॉपिंग 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 रील मध्ये हा रील मध्ये आता घरी जाऊन दाखव तुम्हाला हो हे नीट बस परी तरी आज पुन्हा शॉपिंग करायला चालल्या होत्या. एवढं शॉपिंग केलंय काल तरी आज परत शॉपिंगला चाललेल्या. पण नाही गेलो ना आम्ही गेलो का नाही गेलो ना शॉपिंग संपतच नाहीये यांचं. पण नाही गेलो Good girl. नाही गेलो आम्ही गप घरात बसलोय जेवण झालं आमचं पण हिच्या डासांचं काय पाळून ठेवलं अरे माझ्या हातावरचा टॅटू दाखवते मी थांब एक. हे बघ हे बघ वरती हे दाखव हे. इथे आहे बघ. हे काय आहे सगळं ते हिच्या घरी हिच्या पाळलेल्या डासांमुळे पाळलेले असते तर मला नसतं Guys, चावले एकचं ना. नाव मलाही चिंटू आहे चावतात. एकचं नाव टिट्टू आहे आणि दुसऱ्याचं माहित नाही आणि मलाही चावतात याचा अर्थ मी पाळलेत का? अगं पण फक्त हॉल मध्ये नाही टॉयलेट बाथरूम मध्ये पण डास आता आहे त्याला काय करू मीच कशी राहते इथे मला माहिती. आजूबाजूला लागले तोंडात जेवण घे गाई आता काय झालं माहितीये ही पोरगी मला आणायला आलेली आणि तिथे जे स्ट्रीटवर जिम असतात ना उघडे ते जे एक असतं ना ते ह्याला काय बोलतो आपण याला ह्याला ते असतं ना काय काय बोलतात व्हॉटेवर इट इज पुढे आता काय? जिम आहे ना एक नको 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 एक्सरसाइजचं ते असतं ना ते आपोआप हालत होतं एकदम असं तर मी तिला बोलले अरे मावते ते हलते आणि ही हसत सुटली आणि मला बोलते काल रात्री माझी झोप नाही झाली आहे तर मी गाडी कशीही चालवू शकते दोन्हीचा काही संबंध नाही एकमेकांची मी काहीतरी अजून सांगते, ती काहीतरी अजून सांगते. तुला जायचं इकडे आमचं काही नाहीये अरे तू सांगितलं चुकीचं मी आधी तुला म्हणले मंदिराच्या इथे की मी माझी झोप झाली नाहीये मी गाडी कशी चालवेन आणि पुढे आल्यावर आपल्याला ते हालताना दिसतं तू सांगताना चुकीचं सांगितलं हा तर मला ते हे क्रम चुकलाय तिचा पूर्णपणे तू दिसत नाहीये आता. अरे सॉरी गाईज कालचं सांगितलं का चावीचं नाही चावीचं पण आणि मरीन ड्राईव्हला आपण कसं हाकलले हो गेलो. हो ते सांगतच राहिलं ना की आम्ही हा थांब असं जरी ते नको राहू दे. मला एक माऊ येते ना हा हा तर आम्ही मरीन ड्राईव्हला आपलं शॉपिंग किती वाजता झालं ग 10 बरोबर 10 ते 10:30 वाजता आपण तिकडनं निघालो. हा म्हणजे आम्ही काय झालं आम्ही 6ला गेलो क्रॉफर्डला 5ला गेलो क्रॉफर्डला मग क्रॉफर्डला तिथे फिरलो थोडं पण तिथे आमचं काहीच नव्हतं ताईला घरचं घ्यायचं होतं मग ते घरचं घेतलं सगळं सामान मग तिकडनं कोलाबा आणि कॉसवे तिकडे गेलो म्हणजे कोलाबा कॉसवे एकच आहे मग तिकडे गेलो मग तिकडून शॉपिंग केली सगळी आणि ते शॉपिंग करता करता आम्हाला 10 वाजलेच 10 वाजले आणि मग आम्ही तिथे मॅकडी तिथे थोडा वेळ थांबलो अर्धा तास सगळं ते पिशव्या सगळं एकत्र वगैरे करेपर्यंत आणि थोडंसं गार काहीतरी प्यायलं काय दर्शतायसारखं आईस कॉफी मस्त होती. इथे आलं माझी फेवरेट असेल मग ते झालं हा बरोबर मग 10ला कारण बंद मार्केटच बंद झालं त्यांनी 9:45 वाजता सगळं ते बंद करायला घेतलं मार्केटमधनं पण हकललं. ऍक्च्युली हकलल्यासारखंच झालं ते
एवढा वेळ शॉपिंग केली की हाकलेपर्यंत आम्ही शॉपिंग आम्ही तिथेच ते बंद करायला गेले तरी आम्ही तिथेच. मग काय झालं माहिती हा त्याच्यानंतर रेस्टॉरंटला गेलो नंतर तिकडनं दादरला हा तेच त्याच्यानंतर गाडी घेतली मग तिथे होतो 10 पर्यंत, मग 10:30 पर्यंत. मग तिथून गेलो दादरला, म्हणजे कोल्हापूरला गेलो दादरला, कारण सांगितलं ना की काकूकडे आम्ही गाडी लावली होती ताईच्या. मग तिकडे गेलो. हळू बोल ना. आणि तिथे कॅमेरा मग काय सांगून देत नाही मला, 4 वेळा डिस्टर्ब करतात. मग तिकडून आम्ही दादरला गेलो, गाडी घेतली, गाडी घेऊन असं ना काय ते? गाडी मध्ये घेऊन, मग हॉटेल शोधलं. मग हॉटेलला जेवायला गेलो. म्हणजे आम्ही एक बघितलं होतं, तिथे जायच्या आधीच आम्हाला एक असं छोटंसं दिसलं पटकन. मग आम्ही तिकडे गेलो. किती वाजलेले? किती 11:30 तेव्हा 11 सव्वा 11 11:30 झाले होते. मग जेवेपर्यंत आम्हाला 12 सव्वा 12 झाले. मग तिकडून आम्ही गेलो मरीन ड्राईव्हला. तरी पोट नाही भरलं तुमचं? नाही, मरीन ड्राईव्हला गेलो. 12:30ला पोहोचलो होतो आम्ही तिथे. आम्हाला अर्धा तास मिळालं असतं बसायला. 12:30ला गेलो आणि पार्किंगला जागा एक तर माहित नाही इथे कुठे लावायची गाडी, काय माहित नाही. हे आमचा फॉल्टी मुंबईकर आहे. देखो ध्यान से इस चेहरे को. हे आमचा तूही आहेस. आता मी तेव्हा नव्हते ना तुमच्यासोबत. ती पार्शल पुणेकरच विसरू नको. तर एक तर फॉल्टी मुंबईकर सोबत होतो आम्ही. तिला माहित नाही स्वतःला गाड्या कुठे लावायच्या. आणि मग ते झालं की मरीनला गाडी लावून मरीनला असं उतरलो, तुम्हाला दाखवलं. उतरलो, थोडा वेळ तो जो व्हिडिओ काढला तो सांगितलं ते. त्याच्यानंतर पोलीस आलेच लगेच. त्यांनी सगळ्यांना हाकलायला सुरुवात केली. मग काय बसलोच नाही आम्ही तिथे. 10 मिनिटं बसलो. हो ना यार. मग आम्ही बाहेर तरी थांबलो की थोडा वेळ जाऊन देतात का, पोलीस गेल्यावर बसून. पण नाही, ते जातच नव्हते. म्हणजे त्यांचं पण बरोबर आहे, बट स्टील ते जाऊनच नव्हते. ते दोघी गार्ड झोपलेल्या, मी आणि माऊ. हा, या दोघी गार्ड झोपल्या, मी आणि माऊ जाग्या. आम्ही उठून फोन बघतो, दोघी रील्स बघतोय रात्री. आणि ही आम्हाला सकाळ सकाळी उठवते, उठा उठा उठा. म्हटलं अगं मी झोपलोच नाही आम्ही. हिचं वेगळंच. स्वतः झोपते होती, आम्हाला झोपू देत नाही. पाळलेले डास एक तरी ते. मग काय चुन्नू मुन्नू. थोडा वेळ झोप लागली तर हिने उठवायला चालू केलं. मग ते पण झालं आमचं. बघा गाईस काय चालू आहे यांचं. हे काय करताय? माझ्या मम्मावर बसून त्यांना उठवतायत. हे बघा, मावशी उठ, उठ मावशी उठ. हे बघा काय चालू आहे. हे काय चालू आहे? हे बघा, वजनच नाही दिले तरी मी. हे काय अगं एवढं सामान. अरे हे अजून डिक्कीत आहे ते वेगळं. इथे आम्हाला बसायला जागा नाही. आमचे पाय असे झाले पूर्ण. यस मध्ये पण मला हात धरलाय मी म्हणून असलं की अरे अरे एकदा 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 दाखव. एकदा एकदा आता आम्ही थांबलेलो होतो पाव चहा वगैरे खायला प्यायला कोचमध्ये. आणि आता मला खूप कंटाळा आला. मला स्वतः कधी तर पुणे येते, कधी कधी पुरी जाते. उद्या ऑफिस आहे. माझ्या अंगावर हेच आहे काय टॅटू झालेत ना. तुला नाही झालंय? हो, हा टॅटू आहे. पागल आहे. तेच म्हणलं वाटण्यात राहतो. आता झालं आमचा आता खवळात निघतो. कारण घरच्यांचा पण फोन आता यायला लागलं की कुठे आहात, काय आहात. 3 दिवसापेक्षा जास्त सोडत नाही. सोडत नाही. टाइम लिमिट एवढे तासानंतर कॉल करायला. चलायचं का? येस चलो. हो ही पिशवी भरली आहे. हा, याच्यात 3 पिशव्या.
1 2 3 पिशव्यावरून मी शॉपिंग केली. मग एवढीच येतेस. आणि येते ना धाम तुझी दाखवता चालू तर कर. हां दाखवते. हा एक टॉप आहे. ऑल्टरनेटवाला आहे रेड कलरचा. हा मला पडला समथिंग 400 ला. आणि मला उन्हाळ्याची सर्दी झाली आहे. येस मला पण. आणि हा एक टॉप आहे. हा तर मला खूप आवडला. असं एकदम मस्त आहे. हा असे बेल बॉटम वाले स्लीव्स आहेत. जाऊन दे अजून हात दिसत खाली नाहीये. अजून. असं असं जांदे जांदे असं जांदे होतंय. जांदे आगे 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 पीछे पीछे पीछे. हा पण मला काय नाही लागलं. मला वाटलं लिप बाम लागलं. पण ठीक आहे. हा पण मला 400 ला पडला. सो हा पण मी व्हिडिओ सो हा पण मी टॉप घेतला. दिसतोय का Video दिसतोय. हा टॉप घेतला. हा तर एकदम मस्त असा कॉटन वाला आहे. एकदम मस्त समर साठी एकदम समर वाईट वाला. सो मग हा पण मला पडला 400 ला. माझी म्हणते आंटी घेतली काळी पिशवी. हो आम्ही एक घेऊन आलो. म्हणते अंडी तुम्ही म्हटलं अगो अभद्र बोलतेस. नाही खातात तुम्ही. शिवहरी शिवहरी म्हणते तेवढं का बोलली नाही खातात अरे. मला बोलूनच देत नाही. हा आता हा पूर्ण दिसतोय का मला माहिती नाही. उभं राहून दाखव. मग किती मेहनत. आहे बा असं कॉटन ते मिक्स फॅब्रिक वालं हे एकदम घातलं इतकं मस्त दिसतोय ना. हा असं दिसतोय. आणि मग मी घेतली ही पॅन्ट त्याच्यासोबत अजून 2 घेतल्या. हा ड्रेस मला पडला 500 ला. आणि मग ह्या मी पॅन्ट पण सगळ्या 400 लाच घेतल्या. हे असं कापडीचं. तिन्हीचं कापड कलर वेगळं आहे. याच्यात वेगळा दिसतो का थोडासा. नाही मला सेमच वाटतं. नाही माहिती. पण मला थोडासा डार्क वाटतोय मध्ये. ही एक पॅन्ट. तिन्हीचं कापड वेगवेगळं आहे. तिन्हीचं कापड वेगवेगळं. याचं थोडा मिक्स फॅब्रिक आहे. ही व्हाईटवाली आहे तर पूर्ण कॉपर. हे पूर्ण कॉपर आहे. कॉपर आहे. परत कॉपर म्हणणार मी. कॉटन आहे कॉटन. कसं सांगितलं ना मी. आणि हे हा. पॅन्ट तिने मी 400 ला 400. 3 पॅन्ट 400. तिन्ही मिळून नाही 400 400 400. आणि हे घेतलं. वाव स्वीकार. वाव. अशी घेऊन फिरणार मी आता ही बाईक. वाह क्या ऍक्टिंग करताय. वाह काय ऍक्टिंग करते. खोटं एवढंच असतं. अरे हे पुढे नव्हतं का. आता हे पुढे. आता हे बघू शकतो. ठीक आहे. सो मी हे घेतलं. ही मला पडली 250 ला. माझी शॉपिंग संपली. आता माऊची शॉपिंग. आता माऊ एवढ्या आमच्या डिस्कशन नंतर माऊ स्वतः दाखवणार आहे त्याची शॉपिंग. कम ऑन माऊ. ही ताई सारखीच पॅन्ट आहे फक्त ब्लॅक आहे. प्राइस राहील. 400 आता सेम ताई सारखी सेम म्हटल्यावर कायच असणार आहे. काहीच होती ना इथे बार्गेन करायला. म्हणून तर मी ताईसोबत जाते ना. हा तो व्हाईट शर्ट ताईने घेतला तिथनंच घेतला सेम. फक्त मला हा आवडला. हा 400 ना. 400. आणि हा ड्रेस आहे. हा पण 500 ला. 500 वाला. झालं एवढंच. अच्छा, नाही, हे आहे. हा. हे आपलं. अच्छा, मी टॉप दाखव ती पॅन्ट दाखव. उलटी दाखवती का नाही सरळ. कॉन्सेप्ट
हाय हाय के के आणि हाय के. गरम होते खूप वर्ष ठेव तिकडे. हा. आणि हे कॉर्ड सेट पण आम्हाला 500 500 मिळाले. पण मला असं काही म्हणजे मे बी आपण ते कॉस्मेला गेलेलो म्हणून थोडंसं एक्सपेन्सिव्ह वाटलं. बाकी सगळे म्हणजे दादरला वगैरे लिंकिंगला किंवा हां. फॅशन स्ट्रीटला ते म्हटलं की म्हणजे असं नवीन जसं लागतं तसं नसेल पण हां म्हणजे आता हे जे आम्ही एवढं घेतलं तेवढं ऑप्शन्स नव्हते तिथे आणि तिथे थोडं स्वस्त मिळालं असतं पण आम्ही त्या कॉस्मेला गेलो म्हणून थोडं महाग मिळालं. पण ठीक आहे सेम रेट आहे FC रोडला पण उलटा जीन्स आणि चप्पल चप्पलचं काय मार्केट एवढं खास नाही वाटलं. जीन्स आणि चप्पल तर पुण्यातलंच चांगलं आहे. स्वस्त आहे हो. असं. एक जीन्स 900 FC ला 500 500ला येते. मग काय मग मी तिला बोलले नको घेऊ आपण पुण्याहून घ्यायचं. पुण्यात आपण- 900 पुणेकर हां 900ला आपण 2 घेऊ हां बार्गेन केलं तर मग सो येस. ओके तर आमची सगळी शॉपिंग तुम्हाला आम्ही दाखवली, प्राइसेस पण सांगितले आणि हा ट्रॅव्हल असा नव्हता. अर्धा टाइम तर टाइमपास होता. टाइमपासच होता सगळं आणि आम्ही असं काय असं नाही की कुठे हॉटेलमध्ये वगैरे राहिलेलो, मावशीच्याच घरी राहिलेलो म्हणून मग असं काही खूप खास ह्याच्यात सांगण्यासारखं नाही आहे ह्या ब्लॉगमध्ये. सो सेमी ट्रॅव्हल ब्लॉग म्हणू शकतो आपण याला. ट्रॅव्हल शॉपिंग सेमी ट्रॅव्हल ना म्हणून मग त्याच्यात शॉपिंग फक्त शॉपिंग आहे ना, ट्रॅव्हल अकोमोडेशन नाही, ट्रान्सपोर्ट नाही, काय नाही. म्हणून मग असं सेमी ट्रॅव्हल ब्लॉग असं बोलू आपण. आणि ठीक आहे, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा, अजून लोकांना दाखवा ब्लॉग, बळच दाखवा, आवडत नसेल तरी दाखवा, बघायला सांगा. त्यांच्या फोन मधनं दाखवा. हा त्यांच्या फोन मधनं, तुमच्या हा. फोन मधनं दाखवू नका, त्यांच्या फोन मधनं दाखवा. आणि त्यांच्या comment ह्याच्यात करायला सबस्क्राईब पण करा. सांगा. हा मेन लाईक गोष्ट सबस्क्राईब शेअर सगळं शिकली माझी पण शिकली. ठीक आहे.